सियावर रामचंद्र की जय। कुमार वयातील अक्षकुमार एखाद्या बालसूर्याप्रमाणे तेजस्वी चमकताय आणि हनुमंतांच्यासाठी आत्तापर्यंत झालेल्या 14 राक्षसांच्या लढाईच्या पेक्षा सुद्धा ही लढाई जराशी महत्वपूर्ण आहे। ही लढाई महत्वपूर्ण यासाठी आहे की अक्ष आपल्या तेजाने हनुमानावरती वार करतोय। अगदी वाऱ्याच्या वेगाने तो हालचाली करतोय। हनुमानाने फेकलेल्या अस्त्राला तो सहजपणे चुकवतोय। त्याची चपळाई, त्याचं युद्ध करणं, त्याचा वार करणं या सगळ्याकडं हनुमान खूप कौतुकाने बघतायत। कारण असा वीराच्या समोर वीर आला ना की त्याला बरं वाटत असतं। अक्षाकडेही हे तेज आहे, ती चपळता आहे, ते शौर्य आहे आणि तो आपल्या शत्रूवरती तितक्याच आवेगाने तुटून पडतोय। हनुमंत मोठ्या कौतुकानं बघतायत। त्याचे आकाश आच्छादणारे बाण हनुमंत सहजपणे तोडून टाकतायत, सहजपणे। पण आकाश आच्छादणारे बाण तो टाकतोय याचं कौतुक हनुमंतांना आहे की काय छान लढतोय तो। हनुमंत बराच काळ त्याच्या या बाललीलांकडे, कुमारलीलांच्याकडे कौतुकानं बघत होते। त्याचा त्रासही होत होता हनुमंतांना, कारण या सगळ्या कौतुकाच्या मध्ये अरे वा काय छान आहे म्हणण्याच्या मध्ये हनुमंतांना बरेच आघात होत होते। त्यांनी विचार केला, आपण जर याच्याकडे दुर्लक्ष करून खेळत राहिलो याच्यासोबत तर आपल्याला आघात होण्याची शक्यता आहे। पसरत जाणाऱ्या आगीकडे दुर्लक्ष केलं, जाऊ दे काय करणार आहे, आपल्याला तर त्रास होणार नाही ना, असं केलं तर ती आग आपल्याला घेरू शकते आणि त्या आगीच्या उष्णतेचाच परिणाम आपल्यावर वाईट होऊ शकतो। उष्णतेचा हो न हो, धुराचा तरी परिणाम होऊ शकतो। हनुमंत विचार करतायत, वेगाने फोफावत जाणाऱ्या आगीकडे दुर्लक्ष केल्याचा फटका जसा बसत असतो तसा फटका याला आपण दुर्लक्ष केलं तर बसणार आहे। त्यामुळं हा जो काही अक्षकुमार लढतो आहे त्याच्याकडे कौतुकाने बघण्यापेक्षा त्याच्यावरती वार करणे आवश्यक आहे। अक्षकुमाराकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही हे हनुमंतांच्या लक्षात आलंय आणि मग हनुमंतांनी त्याचं कौतुक, त्याची चपळाई हे सगळं बघणं सोडून देऊन तो रावणाचा पुत्र आहे हे लक्षात घेतलंय। बघा काय असतं, एक बालक, एक कुमारवयीन, माझंही बालक कुमारवयीन म्हणणं म्हणजे 6-7 साल का युवा म्हणल्यासारखं होईल ना, ते एक कुमारवयीन मुलगा लढतोय हे हनुमंत कौतुकाने बघत होते, पण त्यांच्या लक्षात पटकन आलंय की हा रावणाचा मुलगा आहे, अशा शत्रूचा मुलगा आहे ज्याचं शत्रुत्व आपल्या स्वामीशी आहे, त्याच्या तावडीतून सीतामाईंना सोडून न्यायचं आहे। अशा वेळी त्याच्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही। अक्षकुमार छान लढतोय म्हणून कौतुकाने बघणाऱ्या हनुमानाला तो रावणाचा पुत्र आहे, रावणाने सीतामाईचं अपहरण केलेलं आहे, तो रामाचा शत्रू आहे हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी आपल्या लढाईचा वेगच वाढवलाय। तो कितीही वायुवेगाने अक्षकुमार फिरत असेल तरी प्रत्यक्ष वायुपुत्राच्या समोर त्याचा कुठला आलाय वेग। आता अक्षकुमारावर हल्ला करायचा आहे, तो कसा करायचा आहे? अक्षकुमाराचं बळ काय बघा। हनुमान उगाच कुठेही हल्ला करत नाहीत, म्हणजे दिसला माणूस हाणला, दन 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 मारला असं नाही करत। त्याचं मुख्य बलस्थान जे असतं ना त्यावरती हल्ला करतात। मागच्या भागामध्ये आपण बघितलं अक्षकुमाराची बलस्थानं काय आहेत। अक्षय कुमाराच्याकडं त्याचं रथ हे त्याचं बलस्थान आहे, त्याचे घोडे हे त्याचं बलस्थान आहे, कारण वायुवेगाने विचरण करू शकणारे घोडे आणि तो रथ जो तपस्येनंतर आशीर्वाद रूपाने त्याला मिळालेला आहे तो अभेद्य आहे।
अशा अभेद्य रथावर बसून तो युद्ध करतो आहे, हे त्याचं बलस्थान आहे. आणि जेव्हा जेव्हा तो रथावर असेल तेव्हा तेव्हा त्याला पराभूत करणं अवघड आहे, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. आणि तो जो पराक्रम दाखवतोय अक्षय कुमार, तो त्या 8 अत्यंत तेजपुंज अशा शक्तिशाली अशा घोड्यानी जुंपलेल्या रथावर बसून पराक्रम दाखवतोय. त्याचा त्या बलस्थानावर आघात केला पाहिजे हे हनुमंतांना चांगलं ठाऊक आहे. हनुमंतांनी पहिलं काम काय करावं, तर आपला प्रचंड वेग वाढवला युद्धाचा. शरीर तर अवाढव्य होतच. रुद्राचा अंश असलेल्या हनुमंतांना काय भेद्य आणि काय अभेद्य, म्हणजे काय असणार आहे अभेद्य हनुमंतांच्या पुढे, जिथे देवानीच त्यांना वरदान देऊन या पृथ्वी तलावर आणलेलं आहे, त्यांच्या पुढे काय काय असणार, काय काय या गोष्टीची काय मिजाज दाखवावी, तरीही या राक्षसांनी तरी काय मिजाज दाखवावी जे खोटेपणाने मिळवलेले आहेत. प्रचंड वेगाने घोड्याला फक्त थापडा मारायला सुरुवात केली आहे. इकडे यायचं पळत पळत 8 घोड्याला हाताने मारायचं, पुन्हा प्रचंड वेगाने वापस यायचं आणि पुन्हा हा थापड मारून जायची. 8 घोड्यांना एकदाच थापडा मारायला सुरुवात केली हनुमंतांनी. पाट 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 पाट. म्हणजे ते आपण असतं ना चित्रपटात बघतो आपण, खान खान इकडून इकडून मारलं जातं, तसं 8 घोड्यांना हनुमान थापडा मारतायत. हनुमंतांच्या थापडानी त्या 8च्या 8 घोड्यांची वाईट अवस्था झाली आहे. 2-4 थापडा खाल्ल्या असतील, 2-4 थापडा, घोडे जागच्या जाग्यावर गतप्राण संपले. मरून पडलेल्या घोड्यांमुळे रथाचं बॅलन्स बिघडलंय. आणि मग हनुमानाने विचार केलाय की आता याचा सगळ्यात मोठं बलस्थान रथ आहे. काय कशावर आघात केला पाहिजे बघा, म्हणजे कुठे मारलं की जास्त मार लागतो. ते आपल्याकडे कथा सांगतात ना की एक कारखाना बंद पडला. कारखाना बंद पडल्यावर तिथलाच एक चांगला कामगार म्हणाला, ही मशीन मी दुरुस्त करू शकतो. मालक म्हणाला कर. मग कामगाराने एक हातोडा घेतला, एका ठिकाणी 2दा मारला, मशीन चालू झाली. कामगाराला विचारलं अरे पैसे किती, त्याने मोठी रक्कम सांगितली. ते म्हणाला अरे 2 हातोडे मारायचे, एवढी मोठी रक्कम. तो म्हणाला रक्कम हातोडा मारायची नाहीये, कुठे मारला पाहिजे हे ज्ञान असल्याची आहे. मारला कुठे पाहिजे हातोडा हे कळलं पाहिजे ना. त्या मालकाला इथे पटलं, कुठे मारला पाहिजे याची अक्कल असली पाहिजे तर हातोडा मारता येईल ना. हातोडा तर कुणालाही मारता येतो. हनुमंतांना हे ठाऊक आहे की वार कशावर केला पाहिजे. ज्या शक्तिशाली घोड्यांची मिजाज अक्षयकुमार दाखवत होता, अक्षयकुमारांकडे हे घोडे आहेत, हे रथ आहे, म्हणून रावणाला मिजाज होती. रावणाकडं असा पराक्रमी पुत्र आणि असा वरदहस्त लाभलेला घोडा आहे हे लंकेतल्या लोकांना ठाऊक होतं. आणि असल्या पराक्रमी राजपुत्रावर ते प्रचंड प्रेम करत होते. ही मिजाज उतरवली पाहिजे हे हनुमंतांना ठाऊक होतं. हनुमंतांनी काय करावं, आधी घोडे मारले. घोडे मारल्याबरोबर लंकेत हाहाकार, घोडे मेले, घोडे मेले, घोडे मेले. काय असतं ना, दुसऱ्याच्या पराक्रमावर विश्वास ठेवलेल्या माणसांना सारखी भीती वाटत असते. ते घोडे गेले हो आता काय, घोडे गेले हो आता काय. आणि मग हनुमंतांनी त्याच्या रथावर दुसरा आघात करायचा ठरवलाय. हा दुसरा आघात कसा केलाय, रथाचे जोडच मोडलेत. ज्या जोडावरती रथ असतो ना ते जोड मोडलेत. रथावरची बैठक तोडली आहे. का अडकन रथ मोडलाय, आणि रथ मोडल्याबरोबर तो अक्षयकुमार जमिनीवर येऊन आदळलाय. रथ जमीन दोस्त झालाय, घोडे मरून पडलेले आहेत. रावणाचा अहंकार बैठकीसह जोडासह मोडलाय. अहंकाराला मारलाय, थापडाने मारलाय. अक्ष जमिनीवर पडलेला आहे, पण अक्ष अजिबात माघार घ्यायला तयार नाहीये. तो काय करतोय, हनुमान त्याचं उत्तर कसं देत आहेत हे बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.